एक घास प्रेमाचा खास तुमच्यासाठी. पाऊस असो किंवा कडक ऊन, जिभेला चरचर लागली की आठवण येते ती फक्त एकाच गोष्टीची, ती म्हणजे झणझणीत मिसळ. तर आज आपण बघणार आहोत हॉटेलसारखी तर्रीदार आणि चटपटीत मिसळ घरच्या घरी कशी बनवायची. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण यामध्ये काही सिक्रेट्स आहेत, ते तुम्हाला खूप फायद्याचे ठरतील. तर चला, आता इथे आपण कांदा, टोमॅटो, खोबरं बारीक असं पातळ काप करून घेऊया. नंतर यामध्ये आता आपल्याला पाव किलो मोडाची मटकी घ्यायची, तर ती आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहे. नंतर कढईमध्ये आपल्याला अगदी 1 चमचाच तेल घालायचे आणि तेल तापलं की यामध्ये पाव चमचा हिंग आणि पाव चमचा हळद घालायची आणि आता धुवून ठेवलेली मटकी घालायची. तर मटकी चांगली परतून घ्यायची आणि इथे अंदाजाने 2 ग्लास पाणी घालायचे. पाणी मोजकंच घाला, कारण मटकी पण छान मोकळी होते. आणि चवीपुरतं मीठ घालायचं इथे. तर आता मटकी शिजते तोपर्यंत इथे 2 कांदे, 2 टोमॅटो, 1 वाटी खोबऱ्याची, 15 ते 20 लसूण पाकळ्या, 1 इंच आलं घ्यायचं आहे. तर आता आपल्याला इथे मसाला भाजून घ्यायचा आहे. तर त्यासाठी इथे एका तव्यावर 1 चमचा तेल घालायचं आहे आणि कांदा चांगला भाजून घ्यायचा आहे. तर मिसळीचा खरा जीव असतो तिच्या वाटणात. तर मसाला जेवढा चांगला भाजला जाईल ना, तेवढी छान चव आपल्या रश्श्यात येईल. तर कांदा छान असा भाजला आहे, तर त्यामध्येच आता इथे टोमॅटो घालायचे आणि टोमॅटो पण छान असे भाजून घ्यायचे. तर आता टोमॅटो भाजले की यामध्ये 1 इंच आलं आणि लसूण पाकळ्या घालायच्या आणि हे पण आपल्याला इथे आता भाजून घ्यायचं आहे. तर आता इथे भाजून झाले तर काढून घेऊया. तर आता इथे खोबऱ्याचे काप आपल्याला भाजून घ्यायचे. तर खोबरं पण चांगलं भाजायचं. तर आता खोबरं पण छान भाजून झालंय, तर एका प्लेटमध्ये काढून घेऊया. तर इथे बघू मटकी शिजली का. तर मटकी पण चांगली शिजली आहे, पण मटकी जास्त शिजू नका, कारण थोडी अख्खी राहिली की खाताना मजा येते, म्हणून आपल्याला अशी मटकी शिजून घ्यायची. तर इथे आता आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये भाजलेलं खोबरं आधी वाटून घ्यायचे. नंतर यामध्ये कांदा, टोमॅटो भाजून ठेवलं होतं ते घालायचे आणि ते पण इथे वाटायचे. तर इथे गरज वाटल्यास थोडं पाणी घालायचं, नाही घातलं तरी पण चालेल. तर आता इथे मसाला वाटून झालाय, तर तुम्ही बघू शकता. फोडणीसाठी मोहरी, जिरे, लाल तिखट, धने पावडर, कांदा लसूण मसाला, गरम मसाला, हळद, हिंग, कढीपत्ता, चवीपुरतं मीठ आणि खूप सारी बारीक चिरलेली कोथिंबीर लागेल. तर आता इथे सर्व तयारी आपण मिसळीची करून घेतली आहे. तर आता पुढे आपल्याला कटाची तयारी करूया. तर त्यासाठी इथे भरपूर तेल घालायचे आणि तेल तापलं की मोहरी घालायची. मोहरी चांगली तडतडू द्यायची. नंतर जिरे घालायचे, हिंग घालायचे, कोथिंबीर आणि कढीपत्ता घालायचे. नंतर मसाले घालायचेत आणि मसाले छान असे तेलामध्ये परतून घ्यायचेत. तर आता मसाले परतले की यामध्येच आता तयार केलेलं वाटण घालायचे आणि वाटण चांगलं आपल्याला परतून घ्यायचे. तर हे वाटण आपल्याला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचे. तर तुम्हाला मिसळीचा रस्सा लाल भडक हवा असेल तर यामध्ये काश्मीरी लाल मिरची पावडर टाकली तरी पण चालेल, म्हणजे छान असा रंग लाल तरीला येतो. तर इथे बघा आता तेल पण सुटले मसाल्याला. तर इथे वाफवून ठेवलेली मटकी घालायची आणि हे मिक्स करायचे. तर आता यामध्ये आपल्याला गरम पाणी घालायचे. तर गरम पाणी का घालायचं, कारण तरी खूप येते आणि असं तेलाचा तवंग वरती येतो, त्यामुळे आपल्याला इथे गरम पाणी घालायचे. कुठल्या पण तर्रीदार रश्श्याला गरम पाणीच घालावं. नंतर चवीनुसार मीठ घालायचे आणि कोथिंबीर घालायची आणि हे आता एकदा मिक्स करून घेऊ.
आणि 10 मिनिटांसाठी छान असं उकळून देऊया. तर इथे रंग पण किती छान आलाय तुम्ही बघू शकता, तरी पण खूप आली आहे. तर हा आता मिसळीचा कट आपला तयार झालाय. तर पाहूनच असं खाऊ वाटतंय. तर इथे आता आपला कट तयार झाला, एकदम तर्रीदार कट. तर एका आता प्लेटमध्ये आपण सर्व करूया. तर कशी वाटली ही झणझणीत आणि तर्रीदार मिसळ? बघूनच तोंडाला पाणी सुटलं. तर आता उशीर कशाला, तुम्ही ही रेसिपी घरी नक्की ट्राय करा आणि घरच्यांना खुश करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा, मस्त रहा. धन्यवाद.